रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बोरपाडा येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न. 22 ते 31 मे दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडा येथे मौखिक आरोग्य बाह्यरुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम आणि डॉक्टर अजिंक्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी दंत शल्यचिकित्सक डॉक्टर सत्यजित चरणे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर सोनिया कदम यांनी तंबाखू सेवनामुळे शरीरावर होणारे घातक परिणाम, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका तसेच कोटपा कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागाने संयुक्तपणे काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. दंत शल्यचिकित्सक डॉक्टर सत्यजित चरणे यांनी मौखिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत उपस्थितांची दंत आणि मौखिक आरोग्य तपासणी केली. शिबिराचा लाभ अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकत्रितपणे तंबाखू मुक्तीची शपथ घेत तंबाखूजन्य समाज निर्मितीचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अजिंक्य पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन NCD विभागाच्या कर्मचारी वृषाली पाटील यांनी मांडले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.